पेपर फुटीच्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेपर फुटी विरोधात आता मोठं पाऊल उचललंय। पेपर फुटीच्या विरोधात देशात कडक कायदा लागू करण्यात आलाय। परीक्षांमधील गैरप्रकार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक कायदा लागू करण्यात येणार आहे। दोषींना 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे। नीट परीक्षा घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं ही कडक भूमिका घेतलेली आहे। नीट परीक्षा घोटाळ्यानंतर देशभरात गदारोळ बघायला मिळाला होता आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोषही दिसत होता। या पार्श्वभूमीवर सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। राज्यात नेट आणि यूजीसी नेट परीक्षेच्या गोंधळानंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि पेपर लीक प्रकरणाचा कायद्याचा अध्यादेश काढलेला आहे। यामध्ये 3 वर्षाचा तुरुंगवास, 10 लाखाचा दंड आणि ज्याने परीक्षा आयोजित केली तो जर सहभागी असेल तर त्याला 1 कोटी दंड किंवा 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या काय भावना आहेत हे जाणण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपण विचारूया। केंद्र सरकारने रात्री हा अध्यादेश काढलेला आहे आणि अनेक आंदोलनं झाली, हे आंदोलनाचं यश आहे का आणि यातून न्याय मिळेल का विद्यार्थ्यांना? आंदोलनाचा विद्यार्थी परिषदेने जेवढे काही आंदोलन केले आहेत या बाबतीत आम्ही 2 ते 3 आंदोलन केले, तर त्या बाबतीत हा एक यश आहे आणि विद्यार्थी परिषद ह्या निर्णयाचं स्वागत करते। आता नेटची परीक्षा रद्द झाली, आता अजून त्यांनी डेट अनाउन्स केलेली नाहीये आणि आता पुढे जे रिझल्ट लागतील, ह्यातून जो शिक्षक घडेल, ह्यातून जे JRF मुलांना भेटणार, सगळीच प्रोसेस टोटली थोडी लेट होणार आहे। पण जो सरकारने याचा निर्णय घेतलाय आणि याची अंमलबजावणी झाली आहे, याचं विद्यार्थी परिषद स्वागत करते। काल एक अशी सकारात्मक बाब आली की काल सूचना जारी केली केंद्र सरकारने की हा अध्यादेश निघाला। यातनं खूप काही म्हणजे मोठं यश आहे विद्यार्थी परिषदेचं म्हणा, सर्व विद्यार्थ्यांचं म्हणा। विद्यार्थ्याला न्याय मिळणार आहे का? 100% मला तर असं वाटतं की म्हणजे पूर्ण नाही मिळणार, पण काहीतरी त्यात सुधारणा नक्की होतील आणि सुधारणा व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। तमाम आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं हे एक जनहितच म्हणावं लागेल आमच्यासाठी। पण हा अध्यादेश न निघता याचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर कसं होईल याकडे देखील सरकारने व्यवस्थित बघितलं पाहिजे। हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी खूप त्रासदायक आहे। सरकारने याच्यावर कठोर निर्णय घेऊन जे काही गुन्हेगार असतील त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, हीच आमची सरकारकडून अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।